राम राम मंडळी, जाळ आणि धूर संघटच मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। लोकांनी फेक ब्रेकअप करून करून व्ह्यूज मिळवलेले आजपर्यंत आपण भरपूर पाहिलेले आहेत। त्याचबरोबर प्रँक करता करता खरे ब्रेकअप झालेली लोक आज तुम्हाला डायरेक्ट जिम मध्ये दिसतील। May I introduce my best version? Nothing will stop me. सगळं करून थकले आणि देवपूजेला लागले अशी उदाहरणं सुद्धा आपल्याकडे कमी नाहीयेत। पण आमच्या पालन पोषणकर्त्यांनी डायरेक्ट मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आणलाय। ब्रेकअप ऐकलं की ते म्हणतात किड्स दिस डेज आम्ही डायरेक्ट डिवोर्सचा प्रँक करणार। होताचं नव्हतं आणि बॉब आणि कोमलचे बबड्या बबडी कधी होतील काही सांगता येत नाही। बात तो सही है। पण आमचे दादा वहिनी आहेत ऍक्टर, कितीही वेळा सेम गोष्ट केली तरी दाखवणार असं की आम्ही पहिल्यांदाच करतोय बाबा। आणि तुम्हाला पण वाटत असेल सॉरी मी प्रॅक्टिस करते कारण की मी फर्स्ट टाइम असा प्रकारचा प्रँक करते, सो मी प्रॅक्टिस करत होती। आय एम सॉरी तुम्हाला बोर झालं असेल तर। प्रॅक्टिस करते कारण असा प्रँक मी पहिल्यांदाच करतेय। मग 3 महिने आधी केलं ते काय होतं टट्टी? ओ सॉरी, ते तर तुम्ही रोज करता। खोटं बोला पण रेटून बोला। काही विसरल्या असतील असं पण म्हणता येत नाही कारण की यांच्या आधीच्या प्रँकला तब्बल 4,65,000 लोकांनी पाहिलेलं आहे। म्हणूनच तर तुम्ही ते दुसऱ्यांदा करताय। जे चालत नाही ते परत कोणी करतं का? तुम्ही तरी केलं का? एकदा चाललं नाही परत दुसऱ्यांदा टाकलं का चायनीजचं दुकान? का झालं असंच मला नाही राहायचं सोबत का? मला कोणतं दुसरं आवडतं। 5:45 पासून एक खट्टी हातात फोन धरून एक पात्री प्रयोग डायरेक्ट 8:13 पर्यंत केलेला आहे। जर तुम्हाला फालतू आणि स्क्रिप्टेडच प्रँक करायचा होता तर पार ऑस्कर मिळवणार असल्यागत कशाला प्रॅक्टिस अन फिक्टिस करायची मी म्हणते। मस्त फिट दिसतोय। आमच्या हुशार कोमल वहिनी की नाही बॉब दादाच्या समोरच कॅमेरा लावतायत तरी पण बॉबीला कळलं नाही। मला कळत नाही बॉबी आंधळा आहे का पब्लिक एडी आहे। आधीच्या प्रँक मध्ये सुद्धा दादाने डायरेक्ट हातात समोर कॅमेरा पकडलेला आहे आणि तो आई बोलत असेल की आईकडे करतो, बॉबी बोलला की बॉबीकडे करतो। अगदी त्यांच्या डोळ्यांसमोर जो बोलतोय त्याच्याकडे अँगल चेंज होतोय, पण तरी सुद्धा आई वडिलांना कळलं नाही। मला ना तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक सामूहिक नेत्र तपासणी शिबिर ठेवायचंय। खरं तर नेत्रदान करा म्हणले असते पण तुमच्या डोळ्यांचा असाही काही उपयोग नाही। मला सांगा, जर तुम्हाला आईला सांगायचंय की आम्ही डिवोर्स करतोय तर तुम्ही आई येण्याच्या आधी असं हसत राहाल का? नाही, पण इथे हसावं पण लागेल कारण की बाहेर असलेल्या आईला कळणार कसं की आत कधी यायचंय? हसणं हा आईसाठीचा क्लू आहे। मला आयुष्यपत तू बोलले ना मला डाऊट आला म्हणून मी इकडे तिकडे बघतोय। बोललो कॅमेराच्या समोरच आहे। इकडे लवकर केला डेमोस पाहिजे माझ्याकडे। ब्रेकअप करताना सुद्धा बबड्या बबडीनी वातावरण निर्मिती केलेली रे। म्हणजे इन्स्टावरून एकमेकांना ब्लॉक करणं, एकमेकांसोबतचे व्हिडिओ हाईड करणं, फोटो हाईड करणं आणि एकदम सदम्यात गेल्यासारखे सॅड रील्स आणि स्टोरीज टाकणं। पण तुम्हाला डिवोर्स करताना सुद्धा एवढं सुचलं नाही? डिवोर्स करताना असं कोण सांगतं मम्मी मला ना डिवोर्स करायचा आहे। डिवोर्सच्या प्रँक पर्यंत सुद्धा सगळं ठीक होतं, पण त्याहूनही अश्लील आणि घाणेरडे प्रँक्स केले जात आहेत युट्यूब वरती आणि ही कीड मराठीत सुद्धा लागलेली आहे। कॅमेऱ्यासमोर कपडे काढणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण ह्या माणसाने कपडे काढताना स्वतःची इज्जत सुद्धा काढून जगासमोर ठेवलेली आहे। मित्रांनो, पण एवढं ह्याला डोकं नाही। युट्यूबवर जे काही चाललंय ते बघूनच याने ही गोष्ट केलेली असणार आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की प्रश्न पडेल की मी नक्की युट्यूबवरच आहे का एखाद्या पॉर्न साइट वरती। गुब्बारा नहीं है, ये बॉल है। बॉल इतना छोटा छोटा बॉल, और क्या ये छोटा छोटा बॉल नहीं है? इससे बड़ा तो हमारे पास है। मग काय संग्रहालयात ठेवूयात का प्रदर्शन मांडूयात सगळ्यांसमोर? म्हणजे मला कळत नाही ह्या कोणत्या बायका आहेत ज्या स्वतःलाच ऑब्जेक्टिफाय करतायत। मला स्त्री संघटनांना सांगायचंय की हिला पहिल्यांदा घेऊन जा आणि इथे तिथे मेंटल हॉस्पिटलला नाही, डायरेक्ट दुसऱ्या ग्रहावरती सोडा।
हे असलं पाहिल्यानंतर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की मी नक्की YouTube वरच आहे ना, म्हणजे ही अशी कोणती हवस आहे की जी सगळ्या जगाला दाखवायची आहे? तुम्हें ले लूंगा तो सजाएगी तो मैं तेरा दूध पी लूंगा, तेरे को पता भी नहीं चलेगा, तेरे को पता नहीं चलेगा, बर तो तू सो जाएगी. हाँ तू सो जा, तू सो जा सो जा सो जा. हाँ, उसका सेंसेशन तो है ही नहीं. हाँ, तुम दोनों में अकल तो है ही नहीं. हाँ, तुझ्या टोनची तर हा जो आवाज काढण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ना, त्याची काही एक गरज नाहीये, कारण तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेवरून त्या वयाच्याही खालच्या वयाचे वाटताय. खरं तर त्याच्या खालच्या वयाच्या मुलांना पण कळतं की शी ही संडासात जाऊन करावी, पब्लिक मध्ये नाही. और दादा देखो, आज हम दोनों को गोद में ले आए, देखा. मित्रांनो, आपण तर खूपच मागे आहोत या जगाच्या. कसं आहे, मी आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं की सून सासऱ्यासोबत असे गलिच्छ प्रकार करतेय, सून सासऱ्यासोबत केलेले गलिच्छ प्रकार शूट करतेय आणि ते नंतर युट्यूबला जगजाहीर करतेय. म्हणजे मित्रांनो, ही काय नेटफ्लिक्सची सिरीज बिरीज चाललेली आहे का काय? तुमच्या आजूबाजूला एक लहान मुलगी आहे, ह्याचं पण तुम्हाला भान नाहीये काय करताय तुम्ही काय नाही. तुम्ही जे करताय ते ठीक आहे, पण उद्या ती मुलगी काय करेल हे कोणी सांगू शकत नाही. तुम्ही जर हा व्हिडिओ नीट पाहिलात ना, तर तुम्हाला कळतंय की शेजारी कोणतं तरी लहान बाळ आहे आणि बाळाच्या समोर हे सगळे गलिच्छ प्रकार चाललेले आहेत. म्हणजे मित्रांनो, प्रत्येक जणच या गोष्टी करतो, पण त्याला काहीतरी लिमिट असतं, त्याला एक जागा असते, त्याला एक वेळ असते. असं उठसूट कोणीही कुठेही रस्त्यामध्ये चालू नाही होत. आपण भारतात राहतो, भारताची एक संस्कृती आहे, त्याचं थोडं पण भान आपल्याला राहिलेलं नाहीये असं ह्या लोकांकडे बघून वाटतं. आजपासून जर असे कोणतेही व्हिडिओ मला युट्यूबवर दिसले तर मी पर्सनली त्यांना रिपोर्ट करणार आहे आणि तुम्ही पण जाऊन त्यांना रिपोर्ट करा. आणि मला कळत नाही, ह्यांना लागत नाहीत युट्यूबच्या टर्म्स आणि कंडिशन्स आणि हेन तेन. असो, दॅट्स इट फॉर टुडे मित्रांनो. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.